आई ही आईच असते बरं का मंडळी. ती किती थकलेली असू द्या, दमलेली असू द्या, पण आपल्या मुलासाठी ती हे करतेच. मला खूप थकल्यासारखं झालं होतं, काहीच करायची इच्छा नव्हती. पण ना माझ्या मुलाने माझ्याकडे ना हे मखाने बनवून मागितले आणि मग काय मी माझा थकवा बाजूला ठेवला आणि त्याला लगेच बनवून दिले. दुसरं जर कोणी मला म्हटलं असतं ना, हे बनवून दे, ते बनवून दे, तर मी एवढ्या लवकर उठून लगेच बनवून दिलं नसतं. पण माझ्या मुलाने मागितलं म्हटल्यावरती काय आईचा जीव काय राहणार आहे का? लगेच मग मी इथं मखाने बनवायला घेतले. तर मी तुपामध्ये ना मखाने आधी छान असे रोस्ट करून घेतले. नंतर असे दाबून पाहिले छान भाजलेले होते आणि मॅगी मसाला टाकलं की मखाण्याची टेस्ट खूप भारी लागते. म्हणून ना ह्यावेळी ना असं खाली घेऊन मखाण्यांमध्ये ना मॅगी मसाला टाकला आणि त्यानंतर परत मग ते एकदा कढईत टाकले. तर कढईमध्ये ना छान परत एकदा त्यांना परतून घेतलं आणि छान असे मी ना मखाने तयार केले. आता हा आवडीचा पदार्थ आहे त्यामुळं तो ना 1-2 दिवसात लगेच संपून जाणार, कारण वरदला खूपच आवडतात मखाने. तर मी त्याच्यासाठी इथं मखाने बनवले आणि मग त्याला नेऊन दिले. तर तो खूप खुश झाला हे मखाने पाहून. आता माझा पण थकवा दूर गेला होता, कारण तो हे खाऊन खुश होणार होता. तर तो इथं खुश झाला मखाने पाहून. त्यानंतर ना त्याच्या आवडीचा पेरू पण मी त्याला इथं कापून दिलेला होता आणि म्हटलं चला आपला थकवा घालायचा आहे. तर मग मस्त असा आम्ही ना चहा पण पिले इथं. तर मस्त चहाने थोडासा थकवा दूर झाला. तर असा होता आजचा दिवस. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ